नमस्कार. लहान मुलांना अंक शिकवणं हे कधीकधी खरंच एक आव्हान वाटू शकतं, नाही का? पण विचार करा, जर याची एक सोपी, एकदम पद्धतशीर आणि खेळकर पद्धत असेल तर? आज आपण असाच एक आराखडा पाहणार आहोत, जो संख्या शिकणं मुलांसाठी एक खूपच आनंददायी अनुभव बनवतो. कधी विचार केलाय की मुलांची संख्यांशी पहिली ओळख नक्की कशी होते? ते फक्त आकडेपाठ करतात की त्यामागचा अर्थही समजून घेतात? याच प्रश्नांच्या उत्तरांमधून आपण एका खूप प्रभावी शिक्षण पद्धतीपर्यंत पोचणार आहोत. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं या आराखड्यात. हे फक्त काही कागदपत्र नाहीयेत, तर ही एक संपूर्ण महिन्याची कृती योजना आहे. आज आपण ह्याच योजनेचे एक एक पदर उलगडून पाहणार आहोत. तर आपण हा प्रवास 5 सोप्या टप्प्यांमध्ये पूर्ण करणार आहोत. सुरुवातीच्या लहान अंकापासून ते मोठ्या संख्यांपर्यंत. मग शिक्षकांच्या खास पद्धती, त्यानंतर खेळातून शिकणं आणि शेवटी ह्या सगळ्यातून आपण काय साध्य करणार आहोत तेही पाहू. चला, पहिल्या पायरीने सुरुवात करूया. कोणत्याही मोठ्या इमारतीसाठी पाया एकदम भक्कम असावा लागतो. गणिताच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. आणि तो पाया म्हणजे 0 ते 9 हे अंक. हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे मुलांची संख्यांसोबत खरी ओळख होते. या आराखड्याची रचना किती विचारपूर्वक केली आहे बघा. मार्च महिन्यात फक्त गाण्यांमधून ओळख, एप्रिलच्या सुरुवातीला प्रत्यक्ष वस्तू मोजणं आणि महिन्याच्या शेवटी लिहिण्याचा सराव. म्हणजे प्रत्येक पायरी ही पुढच्या पायरीची तयारी करते. ही घोकंपट्टी नाही, तर टप्प्याटप्प्याने होणारं शिक्षण आहे. आठवतंय? आपल्यालाही लहानपणी बडबड गीतांमधनं कितीतरी गोष्टी शिकवल्या जायच्या. हीच पद्धत इथे वापरली आहे. गाण्याच्या तालावर 0, 1, 2, 3 म्हणताना मुलांना हे शिकणं वाटत नाही, उलट एक खेळ वाटतो. आणि म्हणूनच ते जास्त प्रभावी ठरतं नाही. आणि इथेच या आराखड्याचं खरं वेगळेपण दिसून येतं. पोपटपंची करून अंक पाठ करण्यावर याचा अजिबात भर नाही, तर प्रत्येक अंकाचा एक अर्थ असतो, एक मूल्य असतं. हे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवलं जातं. हे बघा, किती सोपं पण प्रभावी उदाहरण आहे. 4 बिस्किटं काढा या एका सूचनेमुळं 4 हा फक्त एक शब्द राहत नाही, तर ती एक प्रत्यक्ष हाताळता येणारी गोष्ट बनते. ह्याच अशा लहान लहान कृतींमधून मुलांच्या मनात संख्याज्ञान पक्कं रुजतं. बरं, तर पाया पक्का झाल्यावर आता त्यावर कळस चढवण्याची वेळ आली आहे. मुलं आता 1 अंकी दुनियेतून 2 अंकी म्हणजे मोठ्या संख्यांच्या जगात प्रवेश करत आहेत. चला पाहूया 10 ते 20चा हा प्रवास कसा घडतो. इथेही 30 पद्धतशीर रचना कायम आहे. आधी म्हणणे आणि मोजणे, मग लिहिणे आणि शेवटी त्या ज्ञानाचा वापर करून कोडी सोडवणे. यामुळे संख्या फक्त पाठ होत नाहीत, तर त्या कशा वापरायच्या हे देखील मुलांना बरोबर समजतं. यालाच तर म्हणतात सर्वांगीण शिक्षण. पद्धत तीच आहे, फक्त आता आव्हान थोडंसं मोठं झालं आहे. 12 सफरचंद प्रत्यक्ष मोजताना 12 ही संख्या मुलांच्या डोक्यात एकदम पक्की बसते. अमूर्त संकल्पना मूर्त वस्तूंद्वारे शिकवण्याची ही खरंच सर्वोत्तम पद्धत आहे. आणि ही गोष्ट मला खूपच आवडली. हा आराखडा मुलांना फक्त मोजायला शिकवून थांबत नाही. जसं त्यांचं संख्याज्ञान पक्कं होतं, तसं लगेचच त्यांना बेरजेसारख्या गणिती क्रियांची ओळख करून दिली जाते. हे त्यांच्या तार्किक विचारांना चालना देणारं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की मुलांना काय शिकवलं जातंय. पण खरा जादूचा भाग तर पुढे आहे, ते कसं शिकवलं जातंय. कोणत्याही अभ्यासक्रमाचं खरं यश त्याच्या पद्धतींमध्येच दडलेलं असतं. या 5 स्तंभांवर हा संपूर्ण अभ्यासक्रम उभा आहे. यात हाताने करून पाहण्याचा अनुभव आहे, कानांना आणि डोळ्यांना आकर्षित करणारं साहित्य आहे, खेळातून मिळणारा आनंद आहे, गटात काम करण्याची सवय आहे आणि शेवटी आपण किती शिकलो हे तपासण्याची पद्धतही आहे. म्हणजे एक परिपूर्ण समतोल आहे. या सगळ्या पद्धती महत्त्वाच्या आहेत, पण त्यातल्या त्यात 2 पद्धती अशा आहेत ज्या मुलांच्या शिकण्यावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकतात. चला, त्या थोड्या जवळून पाहूया. अगदी खरंय. जेव्हा शिक्षण खेळाच्या माध्यमातून दिलं जातं, तेव्हा ते ओझं वाटत नाही. मुलांना नकळतपणे अवघड वाटणाऱ्या संकल्पनाही अगदी सहज समजू लागतात. हा किती साधा पण हुशारीने तयार केलेला खेळ आहे. यातून संख्यांचा क्रम तर पक्का होतोच, पण आता माझी पाळी किंवा मी बरोबर उत्तर दिलं यासारख्या भावनांमुळे मुलांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होतो. ही पद्धत अमूर्त संख्यांना मूर्त रूप देते.
म्हणजे जेव्हा मुलं वस्तूंना स्पर्श करतात आणि मोजतात, तेव्हा संख्या त्यांच्यासाठी फक्त आकडे राहत नाहीत, तर त्या वास्तविक, खऱ्या बनतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी काही महागड्या साधनांची गरज नाही. खडू, गोट्या, पेन यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूच इथे शिकवण्याचं माध्यम बनतात. यामुळे गणित वर्गाच्या 4 भिंतींच्या बाहेर येतं आणि मुलांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनतं. बरं, एवढी मेहनत, एवढं नियोजन, या सगळ्याच्या शेवटी आपल्या हाती काय लागणार आहे? या आराखड्याचं अंतिम ध्येय काय आहे आणि मुलांमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत? चला, ते पाहूया. अपेक्षित परिणाम खूपच स्पष्ट आहेत. मुलांना संख्याज्ञान मिळेलच, पण त्याहूनही एक मौल्यवान गोष्ट म्हणजे शिकण्याबद्दल त्यांच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण होईल. कारण आनंदी वातावरणात शिकलेली गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते. आणि यातच या आराखड्याचं खरं यश दडलं आहे. मुलांना केवळ आकडे शिकवायचे नाहीत, तर त्यांना गणिताची गोडी लावायची आहे, जेणेकरून भविष्यात त्यांना हा विषय कधीही कठीण वाटणार नाही. आज आपण फक्त गणिताचा आराखडा पाहिला, पण एक क्षण विचार करा. जर प्रत्येक विषय मुलांना अशाच विचारपूर्वक, पद्धतशीर आणि खेळकर पद्धतीने शिकवला गेला, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि मुलांच्या भविष्यात किती मोठी क्रांती घडून येईल.